नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, उद्या मराठवाडा केसरी या ठिकाणी भव्यदिव्य 5 लाखाचं मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्याला कोणकोणते नंदी पाहताना दिसणार आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आपल्याला उद्या राहुलभाई पटेल आडवली कल्याणकरांचा मथुर या मैदानात पाहताना दिसणार का? तर नाही मित्रांनो, आपल्याला उद्या मथुरसुद्धा या मैदानात 100% पाहताना दिसणार नाही आपल्याला. आणि आपल्याला वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो, तो सुद्धा 100% आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसला नाही. कारण की तो आजच पळालेला आहे आणि शंभूदादाने सुद्धा मुलाखत दिली. तो स्वतः बोलला आपल्याला तो बैल दुसऱ्या दावणीला मित्रांनो लांब प्रवास केल्याने तो खात नाही पित नाही, त्याच्यामुळे आपल्याला तो सुद्धा उद्या मैदानात पळताना दिसणार नाही. राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर उद्या पाळणार आहे का नाही. कारण की मित्रांनो, बऱ्याचशा जणांना आतुरता लागत असती, आपल्याला तो सुद्धा उद्या 100% मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आपल्याला बकासूर, मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा हे तिन्ही नंदी पाहताना दिसणार नाही. आणि मोहिल शुद्ध मसुसगाव यांच्या दावणीतला महाराजसुद्धा आपल्याला 100% उद्या पाहताना दिसणार नाही. आपल्याला एकही नंदी या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही. धन्यवाद.